यात महाराष्ट्र लाईव्ह मधून खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली आहे। तिन्ही नेत्यांमध्ये राज्यातील युती संदर्भामध्ये 15 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती मिळालेली आहे। राज्यामध्ये जिथे युती करणं शक्य असेल तिथे युती करा अशा सूचना अमित शहांनी दिल्याचं कळतंय। महत्त्वाचं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अमित शहांना हरकत नाही अशी माहिती मिळते। युतीबाबत राज्यातील भाजप नेतृत्वासोबत बोलण्याचं देखील आश्वासन शहांनी दिलंय। त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि आमदारांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आता मनसेच्या हालचालींना वेग आलाय। आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। ही बैठक मुंबईतील शिवतीर्थ निवासस्थानी होणार असून ठाकरेंच्या शिवसेनेसह संभाव्य युतीबाबत सध्या सुरू असलेल्या चर्चांवरती सविस्तर आढावा घेतला जाणार आहे। त्याबरोबरच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वॉर्डनिहाय मनसे किती जागांवरती मजबूत स्थितीमध्ये असून कुठे निवडणूक लढवणार यावर देखील बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। ही निवडणूक ठाकरे सेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात लढवणार असली तरी प्रचाराची सर्व सूत्र ही आदित्य ठाकरेंच्या हाती असतील। आगामी निवडणुकीमध्ये युवा मतदारांना डोळ्यासमोर ठेवत अशा मतदारांना आपल्याकडे वळवणं, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या या केंद्रस्थानी ठेवून प्रचार करण्याची जबाबदारी ही आदित्य ठाकरे यांच्यावरती असेल। दरम्यान आदित्य ठाकरेंनीही पक्षातील सर्व महत्त्वाच्या जबाबदाऱ्या घेण्याची तयारी दर्शवलेली आहे अशी माहिती आहे। त्याबरोबरच मुंबईमध्ये महापालिकेसह राज्यातील इतरही महापालिकांवरती आदित्य ठाकरेंचं लक्ष असणार आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महापालिका निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत। खासदार सुप्रिया सुळेंकडे पुणे महापालिका, खासदार अमोल कोल्हेंकडे पिंपरी चिंचवड तर जितेंद्र आव्हाडांकडे ठाणे महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे। तर जयंत पाटलांकडे सांगली आणि अनिल देशमुखांकडे नागपूर महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे। तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडे नवी मुंबई महापालिकेची जबाबदारी देण्यात आली आहे। मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची काल पहिली स्वतंत्र बैठक पार पडली। युतीत शिवसेनेला भाजप केवळ 52 जागा देण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान ज्या जागेवरती विद्यमान नगरसेवक ती जागा संबंधित पक्षालाच देण्यात यावी यावरती बैठकीमध्ये दोन्ही पक्षातल्या नेत्यांचं एकमत झाल्याचं कळतंय। तर अडचणी आल्यास जागा वाटपातील तिढा भाजप आणि शिवसेना पक्षश्रेष्ठी हे चर्चेतून सोडवतील असंही कळतंय। तर जागा वाटपाच्या प्रक्रियेमध्ये महायुतीची प्रतिमा मलिन होऊ नये आणि कोणताही वाद बाहेर जाऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेण्याचा निर्णय या बैठकीमधून घेण्यात आलाय। होय, आमचं ठरलंय, आमचा फॉर्म्युला पण ठरलाय आणि आमचा आकडा पण ठरलाय। 150+ एवढ्या महानगरपालिकेत महायुतीत नगरसेवक निवडून आणणे हा आमचा आकडा, हा आमचा फॉर्म्युला, हा आमचा निर्णय आज आम्ही चर्चा केली आहे। दरम्यान मुंबई महापालिकेसाठी शिवसेनेकडून जागांच्या वाटाघाटीत 125 जागांची मागणी भाजपकडे केल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2017 सालचे जवळपास 47 नगरसेवक आहेत। महापालिका निवडणुकीचा विचार केला तर ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात शिंदे फॅक्टर हा अधिक प्रभावी चालू शकतो असा दावा देखील या बैठकीमध्ये करण्यात आला आहे अशी माहिती सूत्रांकडून कळते। दरम्यान भाजप आणि शिवसेनेत गुरुवारी वॉर्डनिहाय चर्चा होणार असून याद्वारे जागा वाटपाची निश्चिती होणार आहे। एकीकडे मुंबई महापालिकेसाठी जागा वाटपाच्या पहिल्या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला भाजपनं केवळ 52 जागा सोडण्याची तयारी दाखवल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे शिंदेंची सेना मुंबई महापालिकेच्या 227 वॉर्डांमधील इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे। गुरुवारपासून या मुलाखतींना सुरुवात होणार आहे। त्यासाठी मुंबईतील सर्व विभागांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींच्या अर्जाचं वाटप हे सुरू करण्यात आलं आहे। मुंबई महापालिकेसाठी नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेतृत्व करतील तर भाजप राष्ट्रवादीसोबत मुंबईत युती करणार नाही असं भाजप प्रवक्ते नवनाथ बन, त्याबरोबरच आशिष शेलार आणि अमित साटम यांनी स्पष्ट केलंय। आम्ही आधीच स्पष्ट केलंय की नवाब मलिक जर का मुंबईमध्ये नेतृत्व करणार असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती करणार नाही। ही भारतीय जनता पार्टीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे। त्यामुळे नवाब मलिक यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही। मुंबईमध्ये
भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, खरी शिवसेना म्हणतोय, भारतीय जनता पार्टी आणि खरी शिवसेना यांच्यामध्येच युती होणार आहे. भारतीय जनता पक्षाची भूमिका आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगितली. आमचे अध्यक्ष अमित साठवणे बोलले. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं नेतृत्व करून निवडणुकीला येणार आहेत हे समोर आलेलं आहे आणि त्यामुळे अशा राष्ट्रवादी बरोबर आम्ही नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी आम्ही युती करू शकत नाही. आणि शिवाजीराव नलावडे हे त्यांचे कार्याध्यक्ष मला भेटले, त्यांनाही आम्ही हेच सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जर नवाब मलिक असतील तर या युतीमध्ये या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सामील होणार नाही. नवाब मलिक यांच्यावरती गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणतीही युती भारतीय जनता पार्टी करणार नाही. दरम्यान नवाब मलिकांना भाजप पाठोपाठ शिवसेनेनं देखील सोबत घेण्यास नकार दिलाय. नवाब मलिकांबाबत जी भूमिका भाजपची ती शिवसेनेची असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका आहे तीच भूमिका आम्ही स्पष्ट केली होती. त्यामुळे तीच भूमिका ठेवून नवाब मलिक जर मुंबईचं नेतृत्व करत असेल तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत राष्ट्रवादीची बरोबर युती करणार नाहीये. जी भारतीय जनता पार्टीची जी भूमिका असेल तीच भूमिका आमची असणार आहे आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातून मुंबईचा महापौर कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मराठी महापौर त्या ठिकाणी आम्ही बसवणार. मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मुंबई विभागीय निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पार पडली. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयामध्ये ही बैठक झाली. मुंबई मनपा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप शिवसेनेसोबत युती झाली तर 50 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असणार आहे. या संदर्भामध्ये अहवाल आज अजितदादांकडे नवाब मलिक हे सुपूर्द करणार आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती नवी मुंबई शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिलाय. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक मनोहर मडवी यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यामध्ये शिवसेनेत प्रवेश केला. मनोहर मडवींसोबत 3 नगरसेवकांनी देखील शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला. शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्याला कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. उपमुख्यमंत्री शिंदेंनी पदाधिकारी मेळाव्यामधून ठाणे महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलंय. ठाणे पालिकेवरती भगवा फडकणारच असा निर्धार उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलाय. गेले अनेक वर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले, परंतु हा ठाण्यावरचा शिवसेना प्रमुखांचा आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मनातला भगवा कुणी उतरू शकलं नाही आणि कुणी उतरवू शकणार नाही. 16 तारखेला गुलाल आपणच उधळणार, भगवा आपणच फडकवणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेग आहे. लोक म्हणतात एक तो काय कुठल्या सिनेमात डायलॉग आहे, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं और एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. शब्द आहे. राजकारणामध्ये काही लोक शब्दाला मोल देत नाही आणि मग त्यांचा टांगापलटी होतो, घोडे फरार होतात. पण राजकारणामध्ये शब्द पाळणं हे देखील महत्वाचं आहे आणि म्हणून शब्द देतो, शब्द पाळतो आपण म्हणून लोक विश्वास ठेवतात. ठाण्यात झालेल्या मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रत्येक महापालिकेसाठी जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. ठाणे महापालिकेची जबाबदारी खासदार नरेश म्हस्केंकडे देण्यात आली आहे, तर कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगरसाठी खासदार श्रीकांत शिंदे आणि गोपाळ लांडगे, मीरा भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्याबरोबरच नवी मुंबईची जबाबदारी खासदार नरेश म्हस्के आणि वसई विरार महापालिकेची जबाबदारी रवींद्र फाटक यांना देण्यात आली आहे. दरम्यान आजपासून ठाणे विभागामध्ये स्थानिक पातळीवरती बैठकांचं सत्र सुरू होणार आहे. यावेळी जागा वाटपावरती सविस्तर चर्चा केली जाणार आहे. जागा वाटपात अडचणी आल्यास देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण हे वरिष्ठ नेते स्वतः लक्ष घालणार आहेत. पिंपरी चिंचवडचे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झालंय. याच पार्श्वभूमीवरती घडामोडींना वेग आलाय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी अजित पवारांची भेट घेतली. तुषार कामठे आणि अजित पवारांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे.
दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं या संदर्भामध्ये कामठे आणि अजित पवारांना निवेदन दिलं. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. महानगरपालिका निवडणूक ही आपण सोबत लढली तर जो राष्ट्रवादी भाजप आहे त्याला आपण थांबवू शकतो. त्या भाजपच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी मी दादांना प्रस्ताव दिला. निरोप कोणाचा नव्हता मला. प्रदेशवरून आम्हाला तसे काही आदेश नाही आहे. प्रदेशनी खालच्या लेवलला तुमच्या लेवलला जो निर्णय घ्यायचा तो घ्या असे त्यांनी संदेश मागेही दिलेले होते. म्हणून मला असं योग्य वाटत होतं जे भाजपच्या विरोधातील पक्ष संघटना आहेत आणि कालच आदरणीय फडणवीस साहेबांनी घोषित केलं होतं की राष्ट्रवादींचे सोबत लढणार नाहीत म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना प्रस्ताव द्यायला आलो होतो. पुणे महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत. अजित पवारांकडून प्रभागाची भौगोलिक स्थिती आणि भाजपच्या ताकदीचा आढावा घेतला जातोय. पिंपरी चिंचवडच्या 14 प्रभागांचा अजित पवारांनी आढावा घेतलाय. मुलाखतीदरम्यान अजित पवारांनी शहरांबाबतच्या व्हिजन संदर्भामध्ये प्रश्न केले आणि एक प्रकारे उमेदवारांची अजितदादांनी तोंडी परीक्षाच घेतली. यावेळी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये वंचित आघाडीसोबत काँग्रेसनं आघाडी घेतली आहे. याच आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. राज्यभरामध्ये निवडणुकीत एकत्र कसे सहभागी व्हायचं याबाबत या बैठकीमध्ये चर्चा झाली. दरम्यान मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 28 महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस वंचित सोबत लढणार आहे. दरम्यान वंचित सोबत काँग्रेसचा जागावाटपाबाबत फॉर्म्युला लवकरच ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील आज शरद पवारांची सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत. यावेळी महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भातील माहिती ही शरद पवारांना देण्यात येईल. तसंच पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, अमरावती या महापालिकांचा आढावा देखील घेतला जाणार आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे. दुपारी 2 वाजता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी मुंबईमध्ये निवडणूक लढवू इच्छित असलेल्या उमेदवारांना बैठकीसाठी बोलावलंय. या बैठकीनंतर मुंबई प्रदेशच्या नेत्यांची बैठक देखील पार पडणार आहे. बैठकीमध्ये काँग्रेससोबतच जायचं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जायचं याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय. राज्यात महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच नेते ऍक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुन्हा बैठका घेणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये युती आघाडी कशी करायची या संदर्भामध्ये सपकाळ आढावा घेणार आहेत. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार आहेत. मुंबई महापालिकेमध्ये कशी समीकरणं असणार आहेत यावरती काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा बोलणार आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस वंचितला सोबत घेणार की स्वबळावरती लढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. लातूर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती होण्याचे संकेत मिळालेले आहेत. महापालिका निवडणुकांसाठी महायुतीबाबत भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेशी चर्चा सुरू असून महायुतीतील इतर पक्षांशीही संवाद सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. महापालिका निवडणुकीमध्ये महायुती होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. निलंगा येथे कमळाचाच त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येईल, भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून येईल. आमच्या संभाजी पाटील निलंगेकरच्या नेतृत्वामध्ये ऐतिहासिक विजय. आतापर्यंत कधीही एवढा मोठा विजय मिळाला नाही. तेवढा मोठा विजय निलंग्याची जनता आम्हाला देईल असा मला विश्वास आहे. विरारमध्ये बहुजन विकास आघाडी आणि ठाकरे सेनेच्या संभाव्य युतीबाबत बैठक पार पडली. भव्याचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि ठाकरे सेनेचे अमोल कीर्तीकर, विलास पोतनीस आणि प्रवीण महाप्रळकर यांच्यामध्ये बंद खोलीत सुमारे 1 तास प्राथमिक चर्चा झाल्या. यानंतर जागा वाटपामध्ये कमी अधिक तडजोड करण्याची तयारी असल्याची प्रतिक्रिया ही हितेंद्र ठाकूर यांनी दिली. आम्ही पालघरच्या नगरपालिकेच्या इलेक्शनच्या वेळी पण मीटिंग केलेली आणि त्यावेळी आम्ही एकत्रच होतो. आता चर्चा प्राथमिक झालेली आहे. बोलणी फायनल काहीच झालेलं नाही. या 1-2 दिवसात बघू ना आम्ही. महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद जळगावात उघडपणे समोर आलेले आहेत. ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील जागा वाटपाबाबतची बैठक ही फिसकटली आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरती एकमत न झाल्यानं बैठक अर्धवट सोडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारीही बाहेर पडले. त्यांनी स्वबळावरती निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेची दारं ही बंद झाल्याचं जाहीर केल्यानं राजकीय वातावरण हे चांगलंच तापलंय. नाही, त्यांचं जे म्हणणं आहे ते आम्ही ते जर असं बघितलं तर लोकसभेची आमची सीट होती, आम्ही त्यांना सोडली मशालला. विधानसभेची आमची सीट होती, आम्ही सोडली त्यांना. आता हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि त्यांचे जे सिटिंग आहे ते सिटिंग तर आम्ही सोडणार होते ना. त्यांचे काही 17-14 सिटिंग आहे ते तर सोडणारच होते आम्ही. काँग्रेसशी देखील आमची मागच्या काळात चर्चा झालेली आहे, परंतु आज काँग्रेसचे कुठलेही पदाधिकारी या ठिकाणी नव्हते. परंतु त्यांनी देखील यापूर्वी कुठेतरी 2-3 ठिकाणी उमेदवार त्यांचे जाहीर केलेले आहे आणि त्या बाबतीत आम्हाला कुठलीही माहिती न देता, कुठलीही विचार विनिमय न करता किंवा कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलणी न करता त्यांनी कुठले तरी उमेदवार त्या ठिकाणी जाहीर केले होते. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी 20 डिसेंबरला मतदान होणारे शेवटचे 3 दिवस प्रचारासाठी राहिले. त्यामुळे भाजप उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अंबरनाथमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. अंबरनाथ पूर्वेतील गावदेवी मंदिर परिसरामध्ये संध्याकाळी 7 वाजता ही सभा पार पडणार आहे. दरम्यान अंबरनाथमध्ये शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये थेट लढत आहे. परभणी महानगरपालिकेची निवडणूक गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे हे स्वतंत्रपणे लढणार आहे. परभणी शहराची वाट इथल्या सर्व लोकप्रतिनिधींनी लावलेली आहे, त्यामुळे मी ही निवडणूक लढवण्यासाठी मैदानामध्ये उतरलो असल्याचं रत्नाकर गुट्टे यांनी स्पष्ट केलं. ना महायुती ना महाविकास आघाडी कोणालाही सोबत न घेता यशवंत सेना आणि परभणी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून गुट्टे ही निवडणूक लढवणार आहेत. ही तर जे निवडणूक जी लढायची आहे ते खरं पाहिलं म्हणजे आता तुम्ही कधी विचारणार आहेत, पुढे विचारतालही आम्ही कुठल्या पक्षाच्या नावावर निवडणूक लढत नाही आहे. आम्ही लढतोय परभणी परिवर्तन विकास आघाडी या नावाखाली आम्ही लढतोय. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीनंतर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेसोबत युतीबाबत चर्चा झाली असली तरी राष्ट्रवादीकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचं स्पष्ट केलंय. भाजपा आणि शिवसेना आमच्या वरिष्ठ नेत्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे चर्चा झालेली आहे. त्या चर्चेप्रमाणे आता जिल्ह्यात ही चर्चा आता सुरू झाली आहे. राष्ट्रवादी संदर्भामध्ये अजून कुठली इन्स्ट्रक्शन आम्हाला प्राप्त नाही. कोल्हापूर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये काल या मुलाखती पार पडल्या. तर आजही मुलाखतींचा सिलसिला सुरू राहणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसमधून निवडणूक लढण्यासाठी एका प्रभागामध्ये 40 जण इच्छुक आहेत. गेल्या 15 वर्षांमध्ये सत्तेच्या काळात शहरासाठी केलेल्या कामांमुळे काँग्रेसवरती लोकांचा आणि उमेदवारांचाही विश्वास असल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय. काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी प्रचंड उत्साह. एकेका वॉर्डामध्ये 40 लोक इच्छुक आहेत. लोकांना विश्वास आहे की हे पलीकडे इच्छुक जे आहेत ते कशासाठी इच्छुक आहेत लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे. आमच्याकडे इच्छुक आहेत ते प्रामाणिकपणे काँग्रेसला विचाराला घेऊन जाणार आहेत आणि या शहरामध्ये चांगलं काम करायचं आहे. कारण की लोकांना आत्मविश्वास आहे की काँग्रेसच्या ताब्यात असेल तर निदान सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. सांगोल्यात दीपक साळुंके पाटील यांनी आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बोलताना सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावरती त्यांनी मिश्किल टोलेबाजी केली. बापू यांनी स्वतःच्या मुलाला जिल्हा परिषदेचं तिकीट देतो म्हणून नादाला लावलं आणि नंतर तो मतदारसंघ रिझर्व्ह केल्याचा आरोप दीपक आबा यांनी केला. तर शहाजी बापू तुमचं पोरगं माझ्या पदरात टाका, जवळा गटामधून कमळ चिन्हावरती निवडून आणायची जबाबदारी माझी, असा खोचक टोला हा दीपक आबांनी शहाजी बापू पाटलांना लगावलाय. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरमध्ये भाजपकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मूर्तिजापूरमधील 4 पदाधिकाऱ्यांची पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं भाजपनं पक्षातून हकालपट्टी केली आहे.
6 वर्षांसाठी त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मूर्तिजापूर नगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या विचारांशी गद्दारी करण्यासह उमेदवाराला पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा त्यांच्यावरती ठपका ठेवण्यात आलाय. उमेदवारांच्या तक्रारीनंतर भाजप जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांनी ही कारवाई केली आहे. नवी मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. माजी नगरसेवक मनोहर मडवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. त्यांच्यासोबत 3 माजी नगरसेवकांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. मडवी यांनी 2024ची विधानसभा निवडणूक ठाकरेंच्या शिवसेनेकडून लढवली होती. गणेश नाईक आणि विजय चौगुले यांच्या विरोधामध्ये ते ठाकरे पक्षाकडून उमेदवार होते. आणि या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा एबीपी माझा.